हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो टूल इंजिनिअरिंग. टूल इंजिनिअरिंग मध्ये आपण युनिट नंबर 1 मध्ये आहोत, ज्यामध्ये आपण पाहत आहोत फंडामेंटल्स ऑफ कटिंग टूल. लास्ट लेक्चरला आपण कटिंग टूलचे काही फंडामेंटल्स टर्मिनॉलॉजीज पाहिल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण नेक्स्ट टॉपिक कडे जात आहोत. त्यामध्ये आपण पाहतोय की कटिंग प्रोसेसचे वेगवेगळ्या टाइप्स ऑफ कटिंग प्रोसेसेस आपण पाहणार आहोत. तर बाळांनो आपल्याला सिलेबसला दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेटल कटिंगच्या प्रोसेसेस आपल्याला सिलेबसला आहेत. त्यातली पहिली ऑर्थोगोनल प्रोसेस, दुसरी आहे ऑब्लिक प्रोसेस. ठीक आहे, चला तर मग डिटेल मध्ये पाहूया. बरं, आता या ठिकाणी आहे मेटल कटिंग प्रोसेसेस. मेटल कटिंग प्रोसेसेस या दोन प्रकारच्या असतात, एक ऑर्थोगोनल आणि एक ऑब्लिक. चला पाहूया. देयर आर टू बेसिक मेथड्स ऑफ मेटल कटिंग बाय युजिंग सिंगल पॉइंट कटिंग टूल. असं कटिंग टूल ज्याला सिंगल पॉइंट आहे बाळांनो, तर सिंगल पॉइंट असलेला जो कटिंग टूल आहे, त्या कटिंग टूल पासून जर आपण कटिंग केलं तर त्या कटिंगच्या दोन बेसिक मेथड्स आहेत कटिंग करण्याच्या. एक आहे ऑर्थोगोनल कटिंग टूल किंवा 2 डायमेन्शनल कटिंग, आणि एक आहे ऑब्लिक कटिंग म्हणजेच 3 डायमेन्शनल कटिंग. जस्ट 1 मिनिट. तर चला मग पाहूया ऑर्थोगोनल कटिंग म्हणजेच 2 डायमेन्शनल कटिंग म्हणजे काय. In orthogonal cutting, the cutting edge of the tool is perpendicular to the line of action or path of tool. आता path of tool ज्या पद्धतीने आपण पुढे ढकलतो, टूल ज्या पद्धतीने पुढे सरकतं वर्कपीसच्या सरफेसवर, त्या कटिंग टूलचा जो कटिंग एज आहे तो कटिंग एज बरोबर परपेंडिक्युलर असतो लाईन ऑफ ऍक्शनला. लाईन ऑफ ऍक्शनला ज्यावेळी कटिंग एज हा परपेंडिक्युलर असतो त्याला म्हणतात ऑर्थोगोनल कटिंग. परपेंडिक्युलर म्हणजे ऑर्थोगोनल. ऑर्थो मीन्स 90 डिग्री आणि ऑर्थोगोनल म्हणजेच परपेंडिक्युलर. मग ज्यावेळी कटिंग एज, तुमच्या कटिंग टूलचा कटिंग एज हा लाईन ऑफ ऍक्शनला परपेंडिक्युलर असतो, तेव्हा त्याला म्हणतात ऑर्थोगोनल कटिंग. याला 2 डायमेन्शनल कटिंग असं देखील म्हणतात. जरा इकडे पहा, या साईडला दिसतंय पहा ऑर्थोगोनल कटिंग. पहा बरं, तुमचा हा जो कटिंग एज आहे, हा कटिंग एज, तुमचा जो कटिंग एज आहे तो लाईन ऑफ ऍक्शनला कसा आहे बरं, परपेंडिक्युलर. याला म्हणतात बाळांनो ऑर्थोगोनल कटिंग. कटिंग एज जो आहे तो बरोबर त्या लाईन ऑफ ऍक्शनला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, जरा याला अजून डिटेल मध्ये समजावून सांगण्याकरता इकडे बघा, अजून एक फिगर घेतली यामध्ये, इथे कळेल पहा. या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी पहा, दिस इज अ वर्कपीस. हा वर्कपीस आहे, दिस इज अ कटिंग टूल. दिसला कटिंग टूल. आता हा जो कटिंग टूल आहे आणि हा जो वर्कपीस आहे, आता याचा कटिंग एज कोणता आहे, हा बघा, हा कटिंग एज आहे. हा टूल आहे ना तुमचा कटिंग टूल, त्या कटिंग टूलचा हा कटिंग एज, आणि हा झाला तुमच्या शाफ्टचा लाईन ऑफ ऍक्शन. आता ही लाईन ऑफ ऍक्शन आणि हा कटिंग एज यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा. म्हणजेच परपेंडिक्युलर आहे. लाईन ऑफ ऍक्शन आणि कटिंग एज यांच्यातला अँगल बरोबर 90 डिग्रीचा आहे. याला म्हणतात ऑर्थोगोनल कटिंग. ठीक आहे ना. लाईन ऑफ ऍक्शन आणि कटिंग टूलचा कटिंग एज यांच्यातला अँगल बरोबर 90 डिग्रीचा आहे. ठीक आहे, हा झाला कटिंग एज, ही झाली लाईन ऑफ ऍक्शन. ठीक आहे, याला म्हणतात ऑर्थोगोनल कटिंग किंवा परपेंडिक्युलर कटिंग किंवा 2 डायमेन्शनल कटिंग. यात फक्त 2 डायमेन्शनचाच विचार केला गेलेला आहे, म्हणून याला म्हणतात 2 डायमेन्शनल कटिंग. त्यानंतर येतं बाळांनो ऑब्लिक कटिंग किंवा 3 डायमेन्शनल कटिंग. इन ऑब्लिक कटिंग द कटिंग एज ऑर अ टूल इज इन्क्लाइंड ॲट एन अँगल लेस दॅन 90 डिग्री. आता तुमचा जो काही कटिंग टूलचा कटिंग एज आहे आणि तुमची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे यांच्यातला अँगल जर 90 डिग्री पेक्षा कमी आहे तर त्याला म्हणतात ऑब्लिक कटिंग. याला 3 डायमेन्शनल कटिंग असं देखील म्हणतात. मग लाईन ऑफ ऍक्शन आणि कटिंग टूलचा कटिंग एज यांच्यातला अँगल जर लेस दॅन 90 डिग्री आहे तर त्याला ऑब्लिक कटिंग किंवा 3 डायमेन्शनल कटिंग म्हणतात. इथे लक्षात येईल पहा, या ठिकाणी हा जो दिसतो हा वर्कपीस आहे आणि हा जो दिसतो हा कटिंग टूल आहे. आता कटिंग एज कोणता आहे पहा, कटिंग टूलचा हा झाला कटिंग एज, दिसतोय का, हा कटिंग एज, आणि हा झाला तुमचा लाईन ऑफ ऍक्शन. लाईन ऑफ ऍक्शन आणि कटिंग एज यांच्यातला अँगल किती आहे, लेस दॅन 90 डिग्री म्हणजे 60 डिग्री. मग ही झाली ऑब्लिक कटिंग. कळालं. कटिंग एज आणि लाईन ऑफ ऍक्शन
यांच्यातला जो अँगल आहे तो लेस दॅन 90 डिग्री आहे, म्हणून याला म्हणतात ऑब्लिक कटिंग. आणि इकडे तुमचा जो कटिंग एज आहे, कटिंग टूलचा कटिंग एज आणि लाईन ऑफ ऍक्शन यांच्यातला अँगल बरोबर 90 डिग्री आहे, मग ते झालं ऑर्थोगोनल कटिंग. मला सांगा या दोन डायग्राम मध्ये काही डाऊट आहे का? लक्षात ठेवा, हा तुमचा वर्कपीस आहे, हा तुमचा कटिंग टूल आहे. ठीक आहे, मग बाळांनो हे लिहून घ्या बरं. ठीक आहे, लिहिलं. आता लिहिल्यानंतर बाळांनो तुम्हाला या डायग्राम सुद्धा ड्रॉ करायच्यात. आता काय फरक दिसतो बरं तुम्हाला, पहा बरं. ऑर्थोगोनल कटिंग मध्ये चिप फॉर्मेशन कसं होतंय, बरोबर ना, स्पायरल शेप मध्ये चिप फॉर्मेशन होतं असं सर्क्युलर. आणि इकडं कसं होतंय चिप फॉर्मेशन, या शेप मध्ये होतंय. शेप बघून घ्या, आपण त्याला डिस्कस करणार आहोत. पण काय फरक आहे ते फिगरच्या माध्यमातून समजून घ्यायचंय. इथे चिप फॉर्मेशन वेगळ्या पद्धतीने होतंय, इथे चिप फॉर्मेशन वेगळ्या पद्धतीने होतंय. या फिगरचं एम आहे की बाबा चिप फॉर्मेशन वेगळ्या पद्धतीने होतं. 90 डिग्री असेल तर असं सर्क्युलर होतंय, आणि इथे मात्र थोडंसं असं स्पायरल फॉर्म मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होतंय. हे ऑब्लिक कटिंग, हे ऑर्थोगोनल कटिंग, त्याच्यात चिप फॉर्मेशन कम्प्लिटली वेगवेगळं आहे. ठीक आहे, फिगर पण महत्वाची राहील बरं का बाळांनो, 100% एक्झामला येतं. ह्या पण फिगर ड्रॉ करून घ्या. त्यानंतर यांच्यातला डिफरन्स 10 आणि 1% एक्झामला येतो. हा डिफरन्स स्टार करून एकदम लिहूनच काढा घरी होमवर्कला. काय म्हणतात पहा, ओनली 2 components ऑफ द कटिंग फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द टूल, हेन्स इट इज कॉल्ड ॲज 2 डायमेन्शनल कटिंग. याला 2 डायमेन्शनल कटिंग म्हणतात कारण तुमच्या कटिंग फोर्सेसचे फक्त 2 कॉम्पोनंट ऍक्ट होतात. कटिंग फोर्सेस आपण 3 डायमेन्शनने लावला, 3 डायमेन्शनल कटिंग फोर्स लावला तर तो 3 डायमेन्शनल आहे. आणि जर समजा तुमच्या कटिंग फोर्सेसचे, तुमचे जे काही कटिंग फोर्सेस आहेत त्या कटिंग फोर्सेसचे दोन्ही कॉम्पोनंट ऍक्ट होतात, कुठे, टूलवर ऍक्ट होतात. म्हणजे कटिंग टूलवर ऍक्ट होतात कटिंग फोर्सेसचे 2 कॉम्पोनंट, म्हणून त्याला म्हणतात 2 डायमेन्शनल कटिंग. तुमच्या कटिंग टूलवर तुमच्या कटिंग फोर्सेसचे 2 कॉम्पोनंट ऍक्ट होतात. त्यावेळी त्या फोर्सेसला किंवा त्या कटिंगला म्हणतात 2 डायमेन्शनल कटिंग. ओनली 2 components ऑफ द कटिंग फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द कटिंग टूल इज कॉल्ड ॲज 2 डायमेन्शनल कटिंग. आणि इथं 2 च्या जागेवर फक्त 3 आहे. 3 components ऑफ कटिंग फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द कटिंग एज और कटिंग टूल इज कॉल्ड ॲज 3 डायमेन्शनल कटिंग. मग तुमचा जो कटिंग एज आहे किंवा कटिंग फोर्स आहे, त्या कटिंग फोर्सेसचे 3 कॉम्पोनंट टूलवर ऍक्ट होतात, त्या कटिंग एजवर ऍक्ट होतात, त्याला म्हणतात 3 डायमेन्शनल कटिंग. मग इथं कटिंग फोर्सेसचे 3 कॉम्पोनंट ऍक्ट होतात आणि ते कटिंग फोर्सेसचे 2च कॉम्पोनंट ऍक्ट होतात. काय डाऊट आहे? बरं, दुसरा डिफरन्स, द चिप फ्लोज ओव्हर द टूल फेस अँड डायरेक्शन ऑफ फ्लो व्हेलॉसिटी इज नॉर्मल टू द कटिंग एज. कटिंग एजला बरोबर परपेंडिक्युलर चिप फॉर्मेशन होत जाते. चिप फॉर्मेशन होताना कटिंग एजला परपेंडिक्युलर चिप फॉर्मेशन होतं, आणि ती जी चिप आहे ती टूल फेसच्या वरती अशी राऊंड 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 होत जाते. म्हणजे कशी आहे बघा, अशी बघा, हे कसं परपेंडिक्युलर वर जातंय आणि हा कटिंग एज आहे. कटिंग एजला परपेंडिक्युलर चिप फॉर्मेशन होत जातं, आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही चिप फॉर्मेशन होतं ते कसं होतं, पुढे 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 होत जातं. म्हणजे थोडक्यात फ्लोज ओव्हर द व्हेलॉसिटी, म्हणजे कटिंग एजला बरोबर असं पुढे फ्लो होतं चिप फॉर्मेशन झालंय पहा इथे. कसं झालं, कटिंग एजला परपेंडिक्युलर, नॉर्मल टू द कटिंग एज. इकडे जे चिप फॉर्मेशन होतं, इट ऑल्सो फ्लोज ओव्हर द टूल फेस बट मेकिंग एन अँगल नॉर्मल टू द कटिंग एज. तुमचा जो कटिंग एज आहे त्याला परपेंडिक्युलर अँगल बनवून चिप फॉर्म होत जाते. आता फरक काय होतो की इकडं कटिंग एजला परपेंडिक्युलर आहे आणि इकडं मात्र कटिंग एजला परपेंडिक्युलर आहे, पण या ठिकाणी ती टूल फेसवर काय होत जातो, राऊंड होत जातो. आणि हा पण तसाच होतो, पण याचा शेप वेगळा आहे, याचा शेप वेगळा आहे, तो जो अँगल आहे तो वेगळा आहे. इकडे पहा, याचा शेप या पद्धतीने होत जातो.
परपेंडिक्युलर आहे कटिंग एजला इथं पण, आणि इथं पण परपेंडिक्युलरच आहे कटिंग एजला, परपेंडिक्युलरच राहणार आहे. फक्त इथं चिप फॉर्मेशन बाजूला गेल्यानंतर या शेपमध्ये कन्वर्ट होतं, इथं चिप फॉर्मेशन सर्क्युलर मध्ये कन्वर्ट होतं. याला जर थोडस व्यवस्थित पाहिलं तर या पद्धतीने दिसतं पहा. इथं दिसतंय ऑर्थोगोनल कटिंग आणि इथं दिसतंय ऑब्लिक कटिंग. ठीक आहे ना. ऑर्थोगोनल कटिंग इकडे आणि इथं ऑब्लिक कटिंग इकडे. कटिंग टूलचं डायरेक्शन हे कटिंग टूलचं डायरेक्शन आहे. इथं झालेली हे चिप फॉर्मेशन आहे, हे पण चिप फॉर्मेशन आहे. ठीक आहे. हे दोघं वर्कपीस आहे, हे कटिंग टूल आहे. कळतंय का. असे असतात बाळांनो हे कटिंग टूलचे. या ठिकाणी चिप फॉर्मेशन मला दाखवायचंय तुम्हाला. हे बघा इथं जे चिप फॉर्मेशन होतंय तिथं हे ऑर्थोगोनल कटिंग आहे. याच्यामध्ये चिप फॉर्मेशन बरोबर परपेंडिक्युलर होतंय वरच्या बाजूला आणि असं राऊंड राऊंड होत जाईल आता ते. ठीक आहे. हे ऑर्थोगोनल कटिंगची चिप आहे. इट द चिप फ्लोज ओव्हर द टूल फेस मेकिंग एन अँगल ऑफ 90 डिग्री. ही जी चिप आहे ना ती कटिंग एजला 90 डिग्री मध्ये पुढे 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 फ्लो होत जाते. ठीक आहे ना, राऊंड होत जाते. आणि आता याचं पहा बाळांनो, याच्यामध्ये जी चिप आहे इथं ती इट द चिप इज हिअर ऑल्सो चिप इज फ्लोज ओव्हर द टूल फेस. टूलचा हा जो फेस आहे त्याच्यावर ही चिप फ्लो होत जाते, पण इथं फ्लो होताना हिचा शेप बदलतो. इथे मात्र शेप सर्क्युलर राहतो. हा फरक आहे. पुढे पाहिलं तर थर्ड येतं डिसकंटिन्युअस चिप आर फॉर्मड. इथं ज्या चिप्स तयार होतात ती डिसकंटिन्युअस असतात. पेन्सिलला शार्पनर करताना कसं तयार होतं डिसकंटिन्युअस चिप्स, तशा चिप्स इथे तयार होतात ऑर्थोगोनल कटिंगला. इथे मात्र कंटिन्युअस रिबन लाईक शेप. इथं चिपचा शेप आहे रिबन लाईक शेप आणि कंटिन्युअस चिप तयार होते अशी लांब लांब. इथं रिबन लाईक शेप तयार होतो आणि इथे कंटिन्युअस डिसकंटिन्युअस चिप्स तयार होतात. म्हणजे थोडक्यात काय, या चिपचे छोटे छोटे तुकडे मिळतात राऊंड 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 राऊंडचे. तुम्ही लाकडाला रंधा करताना पाहिलंय का, तिथं ऑर्थोगोनल कटिंग आहे अशा चिप्स तयार होतात राऊंड राऊंड आणि त्या डिसकंटिन्युअस असतात. आणि किंवा पेन्सिलला शार्पनर करताना पण ह्याच पद्धतीने होतं. ठीक आहे. आणि इथं जर पाहिलं तर या पद्धतीने होतं पहा. इथे कंटिन्युअस चिप आहे पण ही कंटिन्युअस चिप अशी लांब आहे, तसं ही डिसकंटिन्युअस इथून लगे याचा तुकडा पडू शकतो. पण हा शेप कसा आहे सर्क्युलर आहे. हा शेप सर्क्युलर नाही, हा रिबन लाईक शेप आहे. रिबन पाहिले असेल तुम्ही, हा रिबन लाईक शेप आहे, हा सर्क्युलर शेप आहे. मग ऑर्थोगोनल कटिंग मध्ये डिसकंटिन्युअस चिप्स तयार होतात आणि ऑब्लिक कटिंग मध्ये कंटिन्युअस रिबन लाईक चिप्स तयार होतात. द फेस ऑफ द टूल इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ टूल ट्रॅव्हल. या ठिकाणी तुमच्या कटिंग टूलचा जो फेस आहे तो टूल ट्रॅव्हलिंगला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय, कटिंग टूलचा कटिंग एज हा लाईन ऑफ ऍक्शनला परपेंडिक्युलर आहे. कटिंग टूलचा कटिंग एज हा लाईन ऑफ ऍक्शनला परपेंडिक्युलर आहे, म्हणूनच त्याचं नाव ऑर्थोगोनल कटिंग आहे. आणि या ठिकाणी तुमचा जो फेस आहे, द फेस ऑफ द कटिंग टूल इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल अदर दॅन 90 डिग्री. या ठिकाणी कटिंग टूलचा कटिंग एज हा लाईन ऑफ ऍक्शनला अदर दॅन 90 डिग्री अँगल आहे, म्हणजे लेस दॅन 90 डिग्री अँगल आहे, म्हणूनच याचं नाव ऑब्लिक कटिंग आहे. म्हणजे इथं जे कटिंग होतं ते इन्क्लाइंड कटिंग आहे, इथं जे कटिंग होतं ते परपेंडिक्युलर कटिंग आहे. ऑब्लिक कटिंग मध्ये कटिंग एजचा लाईन ऑफ ऍक्शन बरोबर असलेला अँगल हा लेस दॅन 90 डिग्री आहे आणि इकडचा तो अँगल 90 डिग्री आहे. कळतंय ना तुम्हाला. मी बऱ्यापैकी फिगर पाहून तुम्हाला प्रत्येक वर्डचं मिनिंग सांगतोय, थोडं व्यवस्थित समजून घ्या. चिप ब्रेक्स, या ठिकाणी चिप या डिसकंटिन्युअस आहे, म्हणजे या ठिकाणी तुमच्या जे चिप फॉर्मेशन होतं ते चिप्स या ठिकाणी ब्रेक होतात. हेन्स कॅरीज द हीट अॅक्युम्युलेटेड. म्हणजे ज्यावेळी या चिप्स ब्रेक होतात ना तेव्हा त्या स्वतः बरोबर हीट घेऊन जातात. म्हणजे काय होतं, जर तुम्ही लगेच ताबडतोब असं कट केलेलं चिप जर हातात घेतली तर ती गरम असते. म्हणजे त्या काय करतात, जी हीट अॅक्युम्युलेट झाली त्या हीटला घेऊन त्या ब्रेक होतात. हीटमुळे कोणती वस्तू तुटते ना, तुटते की नाही हीटमुळं. मग इथं चिप ब्रेक होतात आणि ती अॅक्युम्युलेट झालेल्या हीटला घेऊन कॅरी होतात. इकडे मात्र जी चिप आहे ती कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस चिप आहे. इथं जी हीट अॅक्युम्युलेट होते ती हीट त्या टूल आणि चिपच्या दरम्यान स्टोअर होते.
इकडे पहा सांगतो, इथे पहा. आता हे जेव्हा ब्रेक होईल ना तेव्हा जी काही टोटल हिट आहे ही चिप ब्रेक झाली का ती टोटल हिट अॅक्युम्युलेट होऊन तुटून जाईल. ही चिप छोटे 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 चिप्स तयार होतील. म्हणजे इथं जी चिप आहे ती डिस्कंटिन्युअस चिप आहे. आता ऑब्लिक कटिंग मध्ये जी चिप आहे ती कंटिन्युअस चिप आहे, रिबन लाईक आहे. याच्यामध्ये हिट अॅक्युम्युलेट होते, पण कुठं होते माहिती का? हा टूलचा सरफेस आणि हा जिथून ही चिप बाहेर येते या भागामध्ये ती हिट अॅक्युम्युलेट होते. मग ऑब्लिक कटिंग मध्ये प्रॉब्लेम असा होतो की या ठिकाणी हिट जमा होते आणि तुमचा जो कटिंग टूलचा कटिंग एज आहे ना तो गरम होतो. ऑब्लिक कटिंग मध्ये कटिंग एज गरम होतो आणि कटिंग एज तुटण्याची शक्यता याच्यापेक्षा याच्यात जास्त आहे. कारण इकडे हिट घेऊन चिप ब्रेक होते, पण इथं जी हिट आहे ती अॅक्युम्युलेट होते कटिंग टूलच्या फेसवर. म्हणून इथं कटिंग टूल तुटण्याची शक्यता आहे. म्हणून आपण जनरली ऑब्लिक कटिंग करत नाही. डिझाईन कुठलाही प्रोडक्ट डिझाईन करताना आपण जनरली स्क्वेअर शेप देतो, ऑब्लिक शेप जनरली देत नाही. पण देत असाल तर तिथं मग हिट इथं अॅक्युम्युलेट होते टूलच्या फेसवर आणि मग कटिंग एज तुटण्याची शक्यता वाढते. कारण हिट अॅक्युम्युलेट झाली का स्ट्रेंथ कमी होते मटेरियलची. कळतं ना? पुढे येतं बाळांनो, इट विल नॉट क्रिएट बिल्टअप एज. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बिल्टअप एज तयार होत नाही. इट विल क्रिएट बिल्टअप एज. बिल्टअप एज म्हणजे काय? जरा इकडे पहा, इथे पहा, इथं जो एज आहे इथं काही बिल्टअप एज झाला तयार नाही, पण तुम्ही इथे एज पहा बरं, झाला का नाही हा बिल्टअप एज तयार? म्हणजे बिल्ड करता येतं ना असं. म्हणजे याच्यामध्ये ऑब्लिक कटिंग मध्ये इथं हा बिल्टअप एज तयार होतो आणि याच्यामध्ये बिल्टअप एज कुठलाच तयार नाही झालेला, डायरेक्ट असं लावलंय त्यांनी. म्हणजे इथं बिल्टअप एज क्रिएट होत नाही आणि ऑब्लिक कटिंग मध्ये मात्र बिल्टअप एज क्रिएट होतो. काय डाऊट आहे? नेक्स्ट, हिट विल नॉट बी अॅक्युम्युलेटेड. इथं हिट अॅक्युम्युलेट होत नाही का? कारण ती जी हिट आहे ती चिप घेऊन ब्रेक झाली. चिप तुमची डिस्कंटिन्युअस चिप जेव्हा तुटली ना त्यावेळी हिट तिच्या बरोबर पुढे निघून गेली. म्हणजे इथं हिट अॅक्युम्युलेट होत नाही. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो एज आहे ना कटिंग एज तो जास्त गरम होत नाही. पण इथं काय होतं, इथं जी हिट आहे ती अॅक्युम्युलेट होते चिप इंटरफेसला. ज्या ठिकाणी कटिंग एज आणि चिप आहे जिथं त्या दोघांचा इंटरफेस आहे तिथं हिट अॅक्युम्युलेट होती आणि या ठिकाणी कटिंग एज सुद्धा गरम होतो. इकडे कटिंग एज गरम व्हायचा सवाल नाही, कारण जी काही हिट होती ती सगळीच्या सगळी निघून गेली. कोणाबरोबर निघून गेली? चिप बरोबर. चिप जेव्हा ब्रेक झाली तेव्हा हिट घेऊन ब्रेक झाली, त्यामुळे इथं हिट अॅक्युम्युलेट व्हायचा प्रश्न येत नाही. पण इथं मात्र तुमचा जो कटिंग टूल आहे आणि तुमची जी चिप आहे त्याच्या इंटरफेसमध्ये हिट अॅक्युम्युलेट होते. ओके ना? मग जास्त गरम कोणता टूल होईल? ऑब्लिक कटिंग मध्ये जो टूल तुम्ही यूज केला तो जास्त गरम होतो. पुढे, मॅक्सिमम चिप थिकनेस ऑकर्स ऍट द मिडल. चिपची थिकनेस त्या चिपच्या सेंटरला असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही चिप आहे, इकडं थिकनेस कमी आहे, इकडं थिकनेस कमी आहे, सेंटरला चिपची थिकनेस जास्त आहे. ऑर्थोगोनल कटिंग मध्ये चिपची थिकनेस ही सेंटरला जास्त असते आणि इकडं मॅक्सिमम चिप थिकनेस डज नॉट ऑकर ऍट मिडल. इथं चिपची थिकनेस कुठं सगळीकडे सारखी असते. इथं ऑब्लिक कटिंग मध्ये चिपची थिकनेस जवळपास सगळीकडे सारखी आहे. तुम्ही पहा इथे कळेल तुम्हाला, इथं चिपची थिकनेस सगळीकडे सेम आहे आणि इथं मात्र चिपची थिकनेस कुठं जास्त आहे, जिथं चिपचा सेंटर आहे तिथं चिपची थिकनेस जास्त आहे ऑर्थोगोनल कटिंग मध्ये. मग मिडलला चिपची थिकनेस जास्त असते ऑर्थोगोनल कटिंग मध्ये आणि चिपची थिकनेस इथून तिथून युनिफॉर्म असते ऑब्लिक कटिंग मध्ये. फरक कळतोय ना? अशा पद्धतीने हे सगळे 8 पॉइंट्स आहेत. कुठले पण 5-6 पॉइंट लक्षात ठेवा आणि पेपरला लिहा. अशा पद्धतीने टाइप्स ऑफ कटिंग प्रोसेस, मेटल कटिंग प्रोसेसच्या 2 कटिंग प्रोसेसेस आहेत. एक तर ऑर्थोगोनल कट करू शकता किंवा ऑब्लिक कट करू शकता. ऑर्थोगोनल जर कट करताय तर त्या ठिकाणी चिप फॉर्मेशन वेगळ्या पद्धतीचं आहे, त्या ठिकाणी हिट वगैरे अॅक्युम्युलेट होत नाही, पण त्या ठिकाणी बिल्टअप सेक्शन, बिल्टअप एज वगैरे डेव्हलप होत नाही, क्रिएट होत नाही. पण इकडे जर तुम्ही ऑब्लिक कटिंग करताय तर ऑब्लिक कटिंग मध्ये कंटिन्युअस चिप फॉर्मेशन होतं पण तिथं हिट अॅक्युम्युलेट होते. ठीक आहे? आणि या ठिकाणी बिल्टअप एज सुद्धा तयार करता येतो. अजूनही भरपूर मुद्दे मी डिस्कस केलेले आहेत. इथं जी चिप आहे ती डिस्कंटिन्युअस चिप आहे, म्हणजे इथं चिप ब्रेक होते,
इथं जी चिप आहे ती लवकर ब्रेक होत नाही, म्हणजे इथं कंटिन्युअस चिप फॉर्मेशन होतं. इथं जी चिप आहे तिचा शेप आहे रिबन लाईक शेप. इथं जी चिप तयार होते ना तिचा शेप जनरली सर्क्युलर आहे. ठीक आहे, ही हीट ऍक्युम्युलेट करते चिप मध्ये आणि चिप ब्रेक होते. इथं हीट ऍक्युम्युलेट होते टूलचा फेस आणि चिपच्या इंटरफेस मध्ये हीट ऍक्युम्युलेट होते. डिफरन्स बिटवीन ऑर्थोगोनल कटिंग अँड ऑब्लिक कटिंग 101% एक्झामला येतं. त्यावेळी तुम्हाला हे मुद्दे लिहायचे आणि वेळ मिळाला तर फिगर काढायची तुम्हाला. आजच्या टॉपिक मध्ये मी इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक पाहू. ओके, बाय स्टुडंट्स.